राज्यसभेच्या वेळेस सुद्धा असाच वाद झाला होता आणि मग त्याच्यामध्ये कुणी हात धुवून घेतले तर प्रफुल्ल पटेल साहेबांनी हात धुवून घेतले। त्यांची टर्म 4 वर्षाची राहिली असताना सुद्धा 6 वर्षाची नवीन टर्म ही प्रफुल्ल पटेल साहेबांनी घेतली। दादांना त्यात काय मिळालं नाही, नेत्यांना काय मिळालं नाही। आत्ता सुद्धा जर तुम्ही बघितलं तर पटेल साहेबांवर जी ईडीली कारवाई होती ती कारवाई मात्र निघून गेली, पण दादांवरच्या कारवाई तशाच चालू आहेत, तटकरे साहेबांच्या कारवाई तशाच चालू आहेत। त्यामुळे साहेबांना सोडून हे जे नेते आता युतीमध्ये महायुतीमध्ये गेलेले आहेत, सगळ्यात जास्त फायदा कोणाचा झाला असेल तर ते प्रफुल्ल पटेल साहेबांचं आहे। त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मंत्रिपद म्हणजे अजितदादांच्या पक्षाला मंत्रिपद आत्ता दिलं नसेल आणि जर दिलं जाणार नसेल त्याचा एकच अर्थ येत्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांकडे राहणार नाही। त्यांच्याकडे एकच पर्याय राहील, भाजपच्या कमळावर लढायचा, बाकी कुठलाही इतर पर्याय राहणार नाही असं वाटतं। मनोज जरांगे पाटील असं म्हणतात ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तसं नाही, गडकरी साहेब मोठे नेते, त्यांना तर मंत्रिपद मिळालंच पाहिजे असं फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही, आमच्यासारख्या लोकांची सुद्धा होती, कारण का ते भेदभाव कधी करत नाहीत। ते त्यांना मिळालं। गोयल साहेब आधी महत्त्वपूर्ण पदं त्यांनी बघितली, त्यामुळे त्यांना तिथं दिलं गेलं आणि हे जे बाकीचे आहेत त्यांना तिथं दिलं असलं तरी महाराष्ट्रात कितीही पदं त्यांनी दिली तरी विधानसभेला काही झालं तरी BJP या राज्यात येणार नाही असा विश्वास आम्हालाही वाटतो आणि लोकांनाही वाटतो। त्यामुळे किती पदं दिली नाही दिली त्याचा काही फरक पडत नाही, पण उत्तर प्रदेशमध्ये जे झालं तिथल्या नागरिकांना मानलं पाहिजे। त्यांनी धडा शिकवला भाजपला की तुम्ही जर मंदिराला स्वतःची प्रॉपर्टी समजत असाल तर आम्ही तुम्हाला उत्तर देणार। हे तिथं उत्तर प्रदेशच्या लोकांनी दाखवलं की जे काय अयोध्यामध्ये झालं, ज्याच्यामध्ये भाजपच्या नेत्यांनी सगळा प्रोग्राम हायजॅक केला, मंदिर त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असं दाखवलं आणि हे लोकांना आवडलं नाही आणि हे तिथं असणाऱ्या लोकांनी दाखवून दिलं लोकशाहीच्या माध्यमातून। त्यामुळे उत्तर प्रदेशच्या सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो। भाजपच्या विरोधात तुम्ही तिथं त्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।